नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण झाली। सकाळी 10च्या दरम्यान पुन्हा मार्केटमध्ये रिकव्हरी दिसून आली। त्यानंतर मात्र दिवसभर मार्केटमध्ये घसरण सुरूच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 385 पॉईंट घसरून 81,749 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 100 पॉईंट घसरून 24,668 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रियालिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.17% वर आहे। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.50% वर आहे। बीएसई मेटल इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 0.95% ची घसरण झालेली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.73% वर आहे। स्मॉल कॅप इंडेक्स 0.47% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डॉक्टर रेड्डीज लॅब 1.89%, इंडसइंड बँक 1.29%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 0.38%, बजाज फायनान्स 0.36% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टायटन 2.01%, अडानी पोर्ट 1.33%, टीसीएस 1.31%, हिंदाल्को 1.30% अशी घसरण आहे। आज वेदांता या कंपनीने चालू वर्षामध्ये चौथ्यांदा इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलेला आहे। एफआयआयने 279 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 234 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। धन्यवाद।